नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर विथ दीप्तीच्या नव्या कोरा ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। तर पाठचं मंदिर बघून तुम्हाला वाटत असेल की मी अयोध्यामध्ये वगैरे आली आहे का? तर असं काही नाहीये। मी आज आली आहे इस्कॉन मंदिरात। त्यासाठी तुम्हाला जुहूला जायची काही गरज नाही, कारण आता इस्कॉन टेम्पल हे आपल्या बाळकुंमध्ये वैकुंठ पिरामल ह्या परिसरात ठाण्यातील पहिलं इस्कॉन मंदिर हे उभारण्यात आलं आहे। चला तर आज आपण या मंदिराची सैर करूया। इथे कसं यायचं, या मंदिराबद्दलची माहिती हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी मी कापूरबावडी जंक्शनवरून बाळकुंड नाक्यापर्यंत जाणारी रिक्षा पकडली, किंवा तुम्ही बाळकुंड नाक्याला बसने येऊ शकता। बाळकुंड नाक्यावरून आपल्याला इस्कॉन टेम्पलकडे जाणारे जागोजागी फलक लावलेले दिसतात। इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस असा इस्कॉनचा पूर्ण अर्थ होतो। कृष्णाची ख्याती जगभर पोहोचावी, कृष्ण रसाचा प्रसार व्हावा याकरता इस्कॉन मंदिराची निर्मिती करण्यात आली। बॉडी पार्ट को अगर टच करते हैं तो टिकलिंग होती है उसको, और वो खुश हो जाता है। कोई सोचे बड़ा व्यक्ति बड़ा कोई दुखी होगा। पिरामल वैकुंठ निवासी संकुलात 4000 चौरस फूट पसरलेल्या या मंदिराचं आर्किटेक्चर हे बघण्याजोगं आहे। तसेच मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही हा आवर्जून बघावा असा आहे। मंदिराच्या पुढच्या 2 भिंतींवर आपल्याला भगवद्गीताचे 2 अध्याय पाहायला मिळतात। तसेच कृष्णाची सुंदर मूर्ती, राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची मूर्ती बघायला मिळते, व बाजूलाच असलेले 2 मनमोहक सुंदर मोर आपले लक्ष वेधून घेतात। इस्कॉन मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो कापूरबावडीच्या आशापुरा देवीचं दर्शन घ्यायला। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा।